नमस्कार. आत्ताच आम्ही देऊळ बंद 2 हा पिक्चर पाहून घरी चाललेलो आहे. प्रवीण तरडे स्वतः लेखक असल्यामुळे आणि संवाद लेखक असल्यामुळे प्लॉटिंग उत्तम केलेलं आहे. सुरुवातीचा जो त्यांनी प्रसंग रंगवलेला आहे की स्वामी महाराज घरापर्यंत पोहोचतात, ते खरंच अतिशय उत्तमरित्या त्यांनी ते रंगवलेलं आहे आणि जीवनाचे वेगवेगळे पदर त्यांनी उलगडून दाखवलेले आहेत. बाकी शेतकऱ्यांची आत्महत्या आणि देवावरची श्रद्धा यांचा अतिशय उत्तमरित्या संबंध त्यांनी दाखवलेला आहे, प्रस्थापित केलेला आहे. अर्थात बऱ्याच जणांना तो पिक्चर पाहताना थोडासा असा फील येईल, थोडा फिलॉसॉफीचा फील येईल, पण जरी ती फिलॉसॉफी जरी असली तरी ती साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल अशा भाषेमध्ये उतरवणं, यासाठी प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमला आपण दाद द्यायलाच हवी. दुसरी गोष्ट, कलाकारांची कामं, प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडे उत्तम काम केलं आहे. मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेमध्ये उत्तम भूमिका त्यांनी उठवलेली आहे आणि एक चांगला पिक्चर किंवा एक चांगला चित्रपट मराठीमध्ये नक्की पाहावा. सुरुवातीला असं वाटू शकतं तुम्हाला की हा पिक्चर देवावरती आधारित असेल किंवा याच्यामध्ये देवदेव चमत्कार असं काय असेल, पण त्याला त्यांनी फाटा दिलेला आहे आणि मानवी जीवनामध्ये आपण काय करू शकतो हे उत्तमरित्या आपला विचार प्रवीण तरडेंनी देऊळ बंद 2 यातून दाखवलेला आहे. आणि देऊळ बंद 3 ची सुद्धा त्यांनी थोडी चुणूक दाखवलेली आहे. त्याचं टॅगलाईन मला खूप आवडली, देऊळ बंद 3 आत्मनिर्भर भारत. तर आपल्याला हरकत नाही, थोडीशी आपण प्रतीक्षा करूया देऊळ बंद 3 ची. पण एकंदरीत पिक्चर उत्तम, प्लॉटिंग उत्तम आहे. बाकी गोष्ट, प्रवीण तरडे इतके दिवस चित्रपटसृष्टीत काम करतायत, त्यामुळं त्यांच्या सगळ्या डाव्या हाताचा सगळा खेळ झालेला आहे आणि त्यांनी उत्तमरित्या ते संपूर्ण एक कलाकृती आपल्यासमोर प्रेझेंट केलेली आहे. जरूर पहा, चांगला चित्रपट आहे. धन्यवाद, थँक्यू, जय हिंद.